सर्वांचं स्वागत आहे। आजची प्रेस ब्रीफ हे एक अतिशय आउटस्टँडिंग आणि रेकॉर्ड टाईममध्ये डिटेक्शन दहिसर पोलिसांनी केलं आहे त्याच्या संदर्भात बोलवलेली आहे। यामध्ये आपल्याला माहीत आहे की काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली की सकाळी 10:30ला ज्यावेळेला दुकान उघडलेलं होतं दुकानदारांनी, त्याच वेळेला 3 दरोडेखोर या ओम साईराज ज्वेलरी शॉपमध्ये घुसले। कुठलाही प्रतिकार दुकानदाराने केला नसताना थेट त्याच्यावरती डोक्यामध्ये त्याच्या गोळी झाडली आणि त्याच ठिकाणी असणारे दागिने जेवढे शक्य आहेत तेवढे जमा करून लुटून ते तिथून पसार झाले। पसार झाल्यानंतर ज्या पद्धतीनं तपासाची सूत्र सगळी फिरली, त्यात ॲडिशनल CP सावंत, DCP स्वामी, ACP आणि सगळ्या डिटेक्शन ऑफिसर्स, एक्सटर्नमेंट ऑफिसर्स आणि डिटेक्शन स्टाफनी ज्या पद्धतीच्या कड्या असतात तपासातल्या, त्यात मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आणि जो ट्रेल होता तो तपासून यात उत्कृष्ट पद्धतीनं डिटेक्शन करून 3 मुख्य आरोपी ज्यांनी फायरिंग करून ज्वेलरचा मर्डर केला आणि त्याचबरोबर त्यातले 2 महत्त्वाचे प्लॅनर ज्यांची कॉन्स्पिरसी होती, ज्यांनी रेकी केलेली होती, ज्यांनी या सगळ्यासाठी वेपन्स प्रोक्युअर करण्यापासून ते गाडी वापरण्यापर्यंत मदत केलेली होती, त्या 2 सूत्रधारांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। यामध्ये मुख्यत्वे करून आरोपींनी गुन्हा केल्यानंतर ते गुजरातमध्ये सुरतजवळ एक छोटं गाव आहे त्या ठिकाणी ते लपलेले होते। तिथं जाऊन शिताफीनं आपण त्यांना पकडलेलं आहे। यामध्ये प्रायमा फेसी स्कूटीचा वापर झाला असं दिसत होतं, म्हणून तातडीनं तपासाची सूत्र फिरवली गेली। स्कूटी ही चोरीला गेलेल्या गाड्यापैकी एक ॲक्टिवा गाडीशी मिळती जुळती आहे। ती स्कूटी नसून ॲक्टिवा आहे हे निष्पन्न झाल्यानंतर त्या चोरीच्या गुन्ह्यातील छोटे मोठे कंगोरे तपासले गेले। त्यातनं एक होंडा सिटी गाडी, त्यातून आरोपी येताना दिसून आले किंवा त्यातली माहिती मिळाली, त्यातनं त्या गाडीच्या मालकापर्यंत पोलीस पोहोचले। विशेष करून या आरोपींनी वापरलेला एक शूज यात खूप महत्त्वाचा रोल प्ले करून गेला की ज्याच्यावरून आपल्याला ते लिंक करण्यात फायदा झाला। गाडी मालकाकडून पूर्ण विचारपूस करून तो कुठल्याही पद्धतीचे क्लू सुरुवातीला देत नव्हता, पण त्याला कॉन्ट्रॅडिक्ट केलं गेलं आणि त्याच्या एका सोशल प्रोफाईल अकाउंटवरनं 3 आरोपींचे फोटो मिळाले आणि त्याच्यावरनं मग पुढची सूत्र हल्ली आणि सुरतला सुरुवातीला प्रायमा फेसी फाउंटन हॉटेलच्या इथं गाड्या बदलल्याच्या लक्षात आल्यानंतर आपण सुरतच्या दिशेनं ऑलरेडी टीम रवाना केलेली होती। ज्यांच्याकडे शेल्टर घेतलेला होता त्या व्यक्तीला फॅक्टरीमधून उचलल्यानंतर सुदैवानं कुणाला मागमूस लागू नये म्हणून ज्या घरात ते लपलेले होते त्याला बाहेरनं कुलूप लावलेलं होतं, त्यामुळे बाहेरनं कुलूप लावले असल्यामुळे आमच्या ताब्यात अलगद ते 3ही आरोपी मिळाले। चोरीचा मुद्देमाल हा साधारण 20 तोळे सोने सांगण्यात आलेला होता, 10 लाखाचा, परंतु आत्तापर्यंत सीज केलेलाच मुद्देमाल 30 तोळे आहे। म्हणजे अधिक मुद्देमाल निष्पन्न होते, कारण त्या नातेवाईकांनी फिर्याद दिली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं नसेल। गुन्ह्यात वापरलेलं हत्यार पोलिसांनी जप्त केलेलं आहे। 397, 302 आर्म्स ॲक्ट 34 प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्यात आता डेकॉयटीचे सेक्शन्स वाढतील, कारण ॲक्टिव्ह 2 साथीदार बाहेरच्या बाजूलाच रेकी करताना आहेत आणि कॉन्स्पिरसीमध्ये यातला मुख्य आरोपी जो आहे त्यांनी अजून एक मुख्य आरोपी आहे तो दुसऱ्या एका राज्यात आहे, जिथून हे 3 आरोपी त्यांनी सप्लाय केलेले होते।
6 महिन्यापूर्वी वेपन घेण्यासाठी पैसे त्याच आरोपीला दिलेले होते, तर त्याचाही रोल निश्चितपणे आहे, जरी तो स्पॉटवर नसला तरी. तर अशा पद्धतीनं गुन्ह्याची कडी अतिशय चांगल्या पद्धतीनं ओपन करून हे सगळे आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे. निश्चितपणे घटना गंभीर आहे. त्या ज्वेलरचा जीव अतिशय महत्त्वाचा आहे, पण त्या गुन्ह्याचा छडा लावून गुन्हेगारांना शिक्षा कशी जास्तीत जास्त होईल आणि त्यातल्या काही आरोपींचं रेकॉर्ड असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस पडताळणी करतायत की यात 2 पेक्षा अधिक चार्जशीट, कारण एक आरोपी त्यातला सांगतोय एका पोलिसावर पण गोळीबार केलेला आहे एका आरोपीनं, त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे. त्यामुळं हे बाहेरच्या राज्यातून आलेले गुन्हेगार जे आहेत त्यांचं रेकॉर्ड तपासून याच्यात MCOCAचे सेक्शन्स लागतील का ह्याची पडताळणी पोलीस करतील आणि पुढचा तपास केला जाईल. Yesterday on 30th June at around 10:30 a.m. in the morning, there was a serious robbery with murder at jewelry shop in the Hisar area, in which a jeweler was killed. The robber fired at the jeweler from point blank range at the head. The police team investigated all the angles. It verified the CCTV footages, the electronic evidence, as well as all the witnesses, and in a record time, in 12 hours, we could arrest all the accused with weapon used in this crime, and we have recovered 300 grams of gold jewelry which was stolen in this crime. By now, the conspiracy was hatched in Madhya Pradesh. It was executed at Dahisar, and the accused had fled immediately to Gujarat. So based on proper information and with planning, we could reach to the main culprits and catch them with weapon as well as the stolen property. The main conspirator is at large, but we have his certain locations and will nab him also as early as possible. The serious crime was detected with professional excellence, and I'm really proud of my team who could deliver the results. Of course, the incidence is very grave and we cannot give the life of a victim back, but definitely will ensure professional investigation which will logically conclude in conviction. We have proper evidences and all will be connected and will ensure proper professional results in this investigation. Thank you. कल 10:30 बजे दहीसर ईस्ट में ओम साईरा ज्वेलर्स शॉप में सीरियस रॉबरी विथ मर्डर की इंसिडेंस हुई थी, जिसमें ज्वेलर दुकान में आने के बाद, दुकान खोलने के बाद इमीडिएटली 3 रॉबर्स अंदर घुसे. पॉइंट ब्लैंक रेंज से रॉबर पे फायरिंग हुई जिसमें उनकी जान गई और वो वहाँ से एक स्कूटी जैसी बाइक लेके वहाँ से फरार हुए. जो स्कूटी का डिस्क्रिप्शन था और जो आरोपियों का डिस्क्रिप्शन था, वो एक गाड़ी परसों ही चोरी को गई थी, एक्टिवा, उससे मैच हो गया. वहाँ विटनेसेस ने कुछ जानकारी दी. बेस्ड ऑन दैट जो
एक्टिवा चोरी हुई थी, उसमें जो चोर आए थे वो चोरी करने चोर आए थे, वो एक होंडा सिटी कार में आए थे। वहाँ तक हमारी टीम पहुँची और उसके बाद ओनर की प्रॉपर इंटरोगेशन, उसके सोशल मीडिया प्रोफाइल का प्रॉपर तपास करने के बाद 3 आरोपियों के करेक्ट डिस्क्रिप्शन हमें मिले और सूरत के पास एक गांव है, वहाँ ये छुपे हुए थे। वहाँ इमीडिएटली हमारी टीम ऑलरेडी रवाना हो चुकी थी, क्योंकि फाउंटेन होटल जो काशीमीरा का जुरिडिक्शन में, वहाँ उनका लोकेशन मिला था और वहाँ 3 आरोपियों को वही पकड़ लिया। इसमें यहाँ जो रेकी करने वाला होंडा सिटी का मालिक और उसका एक एसोसिएट, उनको दोनों को भी यहाँ ऑलरेडी पकड़ लिया था। और एक कॉन्स्पिरेटर जिसको 6 महीने पहले वेपन लेने के लिए 30,000 रुपये दिए थे और जिसने ये 3 मुख्य आरोपियों को इंदौर से भेजा था, उसका कॉन्स्पिरेसी में रोल बहुत एक्टिव है, उसको भी इमीडिएटली पकड़ा जाएगा। इसमें चोरी 20 तोला सोना चोरी किया ऐसा कंप्लेंट में लिखा था, लेकिन अभी तक 30 तोला सोना ज्वेलरी उसमें जब्त किया है और वेपन जो यूज़ हुआ था इस क्राइम में वो भी जब्त हुआ है। सर, ये हत्यारे मध्य प्रदेश से आए थे मुंबई हत्या करने या फिर? हाँ, इंदौर से ये हत्यारे परसों सुबह आए। आने के बाद नाश्ता करने के बाद गाड़ी चोरी किया पहले, वही हत्यारों ने वही गाड़ी में जो दूसरा होंडा सिटी गाड़ी यूज़ किया था, कोई लॉज में नहीं रुके, रात को वही गाड़ी में सोए। पूरा डिस्क्रिप्शन जो यहाँ का गाड़ी का ओनर है उन्होंने इस 3 लोगों को दिया था और एग्जीक्यूशन कैसे करना है। खास करके दुर्दैव इसमें ये बहुत दुर्भाग्यवश घटना है कि जिसमें गोली क्यों मारी डायरेक्टली, ऐसे हमने जब उसको अभी भी इंट्रोगेट किया, हमने पूछा उसको, तो उसका कहना था कि ये जो मेन कॉन्स्पिरेटर है उसने बताया कि उसके टेबल के नीचे एक बटन है और वो बटन ऑपरेट करने के बाद दरवाज़ा लॉक होता है, तो उसकी वजह से पहले गोली मारो जो कि वो बटन ऑपरेट नहीं कर पाएगा, इसलिए जाते ही उसने फायर किया। इसी वजह से वो एक्चुअली पॉइंट ब्लैंक रेंज में फायर किया और क्योंकि ये कंट्री मेड वेपन है, वाइटल ऑर्गन पे लगने की वजह से उनकी वहाँ डेथ हो गई। स्पेशल जूता कुछ था अलग? नहीं, डिस्क्रिप्शन में एक टिपिकल वाइट कलर का जूता है, वो दोनों जगह मैच हो गया, उसकी वजह से वहाँ तक पहुँच गए। वो एक दिन पहले ही गाड़ी चोरी किया था। सीसीटीवी से मैच हो? हाँ जी। Sir, what was the motive? Was it only the robbery or any old enmity? Because the weapon was purchased 6 months ago. There was some planning. No, it is a pure robbery, and they had distributed the stolen property also. They got panicked. लेकिन जितना जो बॉडी पे था वो पंचनामा में जब्त हुआ है और जो बैग था वो मुख्य जो कॉन्स्पिरेटर था उसके पास से जब्त हुआ है, तो इट्स अ प्योर रॉबरी विद इंटेंशन वाज ऑफ कोर्स रॉबरी। ये बटन वाली जो बात आप लोगों ने वेरीफाई की, ऐसा था वहाँ पे? इंटरलॉक बटन का वैसे कुछ ऐसे लॉक वाला कुछ बटन नहीं था, वो अलार्म वाला बटन है तो होता है, वो होता है। सर, एक सवाल है कि अरेस्ट टोटली कितने लोगों को किया है और कौन से कितने लोगों से? 5 लोगों को अरेस्ट किया है। एक मेन कॉन्स्पिरेटर जो है जिसने ये 3 लड़कों को भेजा है उसको अरेस्ट करना बाकी है, और जिसके घर में छुपे थे वो लोग उसको ताबे में लिया है, लेकिन उसका रोल हम वेरीफाई कर रहे हैं। उसके अरेस्ट के बारे में भी विल टेक कॉल। उन्होंने पुलिस पर भी फायरिंग की थी, ऐसा एक आरोप? नहीं, वैसे वो एक आरोपी बता रहा है कि इसमें जो मेन फायरर था जिसने गोली मारी, और वो 18 साल का बच्चा है, उसके ऊपर कुछ गुने हैं फायरिंग के, और जो मेन कॉन्स्पिरेटर है वहाँ उसके ऊपर गुने हैं। तो इसमें बेसिकली देखा जाएगा कि अगर 2 से ज़्यादा लास्ट 10 ईयर्स में गुने चार्जशीटेड है तो डेफिनेटली MCOCA के सेक्शन लगाए जाए। वो एरिया में उनका रिकॉर्ड है, वो वेरीफाई कर रहे हैं। सर, इंदौर से सिर्फ लूटपाट के लिए ही भेजा गया था इन लोगों को? हाँ जी, एक दिन पहले आए, गाड़ी चोरी किया, दूसरे दिन लूटपाट किया, लूट के लिए ही जाना है। द वर्ड्स वेयर
वहाँ जाके लूट करना है. That was the target given to these three main accused. The main conspirator is from that area. He is from that area. He, of course, when we saw three accused going on a scooty like bike, that time only we guessed that the roads and the topography was known, must have been known to the accused. और लोग इनके टारगेट पे थे सर, यानी कि कई लोग लूट के इरादे से आए थे, तो सिर्फ एक ही था या नहीं, इसमें देखा जाएगा, इसका इनका रिकॉर्ड भी मिलेगा. और 2 वेपन्स की प्रैक्टिस इन्होंने जंगल में की थी. 10 राउंड में से 4 राउंड उन्होंने प्रैक्टिस फायर किया था, ऐसे वो बता रहे हैं. यहाँ मुंबई में आने के बाद नहीं, इंदौर में गाडी कुठले संमेलन जंक्शन दहिसरच जवळच्या एरियातनं मानव कल्याण केंद्र दहिसर. सर जी प्रॅक्टिस केली होती त्यांनी जंगलामध्ये फायरिंगची ते नेमकी म्हणजे तिकडच इंदोरला प्रॅक्टिस करून आले होते. वेपन्स पण तिकडचेच प्रिक्युअर केलेले आहेत. 30,000 रुपये वेपन्सला, प्रत्येक वेपनला 15,000ला खरेदी केलं होतं ते वेपन. किती वेपन आपण एक वेपन मिळालेलं आहे. सर, ज्या पद्धतीने सांगितलं जातंय, जो ज्वेलर्स होता तो व्याजाने पैसे देत होता, त्याचे काही पैसे बाकी होते, त्याच्यामुळे देखील ही हत्या करण्यात आली आहे. प्रायमा फेसी असं दिसून येत नाहीये. पण कुठलाही अँगल आम्ही सोडणार नाही. निश्चित आता आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि आत्ताच सगळंच रूल आउट करणं हे कठीण आहे. आपण ते तपास करू ना, जे काही अँगल्स असतील. सर, त्यांनी इतकी मोठी प्लॅनिंग केली, या एकाच ज्वेलरला लुटणार होते की अजूनही पुढे त्यांचा असा काही प्लॅन होता? हे आता इमिडिएटली ते तिथून पसार झालेले आहेत आणि इमिडिएटली ते गुजरातला गेलेले आहेत. त्यामुळं हेच एक्झिक्यूट करून, कारण तिथं अजून बरीचशी ज्वेलरी होती, त्या गडबडीत, कारण हे शूटआउट झाल्यामुळं आणि शेजारचा जो दुसरा त्यांच्याबरोबरचा होता तो ATM मध्ये पैसे आणण्यासाठी गेलेला होता, तो परत येताना दिसल्यामुळं ते लगेच पसार झालेले आहेत. सर, इनका ये जो गैंग पकड़ी गई है, क्या और कोई गैंग है कि एक ही गैंग से सब जगह इस तरह से लूट फूट बेचते हैं सर? नहीं, ये अभी 12, आपको पता होगा कि कल इसी टाइम में हम वहाँ स्पॉट पे थे और 24 घंटे भी नहीं हुए कि इसमें 5 आरोपियों को पुलिस ने दबोच लिया है और इतनी कड़िया सब निकली है. तो अभी उसके अभी ऐसी संभावनाएं हैं कि और भी लोग नहीं, इनका डेफिनेटली क्रिमिनल रिकॉर्ड निश्चित रूप से रहेगा और इस टाइप से कितने गुने किए हैं और क्या प्लानिंग थी वो सब हम चेक करेंगे. तर ज्या पद्धतीने 18 वर्षाच्या मुलांनी जी गोळीबार केलेली आहे, बाकीचे त्याच वयोगटातले आहेत की काही? सगळे 20-21 मॅक्स टू मॅक्स. कॉन्स्पिरेटर जो इथला आहे रेकी केलेला, त्यानं सुद्धा ही सेकंड हँड गाडी घेतलेली आहे, तो पण 21 वर्षाचा आहे. सर, सीसीटीवी में एक मोटर्स दिख रहा था कि जब वो फायरिंग करने गया था उस दौरान एक बंदा स्कूटर पे कंटिन्यू हॉर्न बजा रहा था, इस तरह की सीसीटीवी में दिखाई दे रहा है. ताकि गोली की आवाज नहीं, गोली की आवाज़ तो अच्छे से आई, इसी वजह से वो ATM में गए थे विटनेस, वो दौड़ते वहाँ गए. लेकिन जिस वक्त उधर वो दो लोग घुसे थे, ये बंदा जो स्कूटर पे था वो कंटिन्यू हॉर्न प्ले कर रहा था. इसमें भी पूरा जो प्लान कॉन्स्पिरसी अभी हमारा इंट्रोगेशन में वो सब निकल आएगा. ये अच्छा डिटेक्शन हुआ है. कल पैनिक फैला था, लॉ एंड ऑर्डर की संभावना थी क्योंकि व्यापारियों में पैनिक था, तो इसीलिए ये ब्रीफ करना हमें ज़रूरी समझा. थैंक यू सो मच. वैक्सीन वाले पे वही पूछ रहे हैं, उनके बाद आप पूछिए. एक सेकंड वापस पूछो ना फ्लैश नाही, वॅक्सिनेशनमध्ये अतिशय महत्त्वाची प्रगती म्हणजे अजून 3 आरोपींना अटक करण्यात यश मिळालेलं आहे. ही सगळी गुत्थी जी होती की बाबा वॅक्सिन कुठलं होतं, ते कशा पद्धतीचं होतं, कसं त्याचं रॅकेट चालवतं, त्याच्याबद्दल पूर्ण कबुली मुख्य डॉक्टर आहेत त्यांनी पण दिलेली आहे आणि विटनेसेसने पण दिलेली आहे. आज एक राहुल दुबे नावाचा दुसरा आरोपी आपण अटक केलेला आहे. तो त्यात जे नॉर्मल सलाईन वॉटर आपण म्हणतो ते फीड करायचा आणि त्याच्या सगळ्या वायल्स या फ्रीजमध्ये त्याच हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या असायच्या. मागणीप्रमाणे त्या सगळ्या वायल्स अशा फेक वॅक्सिनेशन कॅम्पसाठी वापरण्यात आलेल्या होत्या. आता मूळ उद्देश राहतो की 28 एप्रिलच्या अगोदरचे कॅम्प आणि 25 मे ते 6 जूनपर्यंतचे कॅम्प. तर 25 मे ते 6 जूनपर्यंतच्या कॅम्पमध्ये
साधारण 10 कॅम्प्स ऑर्गनाईज केलेले होते. त्यात 2686 लोकांना टोटल वॅक्सिन दिलेलं आहे. हे सगळे वॅक्सिन हे फेक वॅक्सिन आहेत, म्हणजे नॉर्मल सलाईन वॉटर आहे. आणि अगोदरच्या ज्या कॅम्प्समध्ये आपल्याला एक्सिडेड काही म्हणजे 17,100 त्यांना डोसेस मिळालेले होते आणि त्यातल्या 16,864 डोसेसचा हिशेब लागतो. राहतात 216 त्यांच्याकडे डोसेस. आणि 2 कॅम्प्स आपल्याला 670 लोकांचा एक आणि डॉक्टर हरेश त्या हरेशांचा किती 216 284. मग 670 + 284 हे याच्यातून ते 216 वजा केले तर टोटल एक्सेस राहतात 689. ते 689 वॅक्सिनचे डोसेस जे पहिल्या कॅम्पमधले आहेत ज्याचा हिशेब लागत नाही आहे त्याचा तपास मात्र सुरू आहे. त्यात आता त्यावेळेला त्यांच्याकडे व्हॅलिड वॅक्सिनेशनचे PCVC होती, त्यांच्याकडे वॅक्सिन होते. तर त्यात आता आम्ही तपास करतोय त्यात मुळात ते वॅक्सिन कमी मात्रामध्ये दिले का, एका वायलमधनं 15-16 असे दिले का, किंवा मग त्यासाठी बोगस वॅक्सिन किंवा फेक्स वॅक्सिन दिले का. पण 25 मे ते 6 एप्रिलच्या दरम्यान जे 10 कॅम्प घेतलेले आहेत त्या सगळ्या कॅम्पमध्ये 2600 लोकांना साधारण नॉर्मल सलाईन वॉटर दिलेलं आहे. आता हे विचारपूस स्वतः ॲडिशनल CPनी केल्यानंतर त्यातल्या मुख्य आरोपींना हे विचारलं गेलं की बाबा यांना फेक वॅक्सिन दिलेलं आहे, तुम्ही कसलं वॅक्सिन दिलं आहे जेणेकरून त्यांना रिअल वॅक्सिन तर द्यायची गरज लागेल, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यावेळेला त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या कबुली केल्यात आणि त्या कन्फेशनमध्ये व्यवस्थित दिलेल्या आहेत सगळ्या. शिवम हॉस्पिटल एकमेव होतं की आणखी काही सहभाग होता का दुसऱ्या हॉस्पिटलचा? नाही, यामध्ये एकच शिवम हॉस्पिटल, एकच आरोपींची कडी, एकच ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट दिसून येत आहे. लोकांनी असं पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून हे आम्ही सगळं हे आज कन्क्लूड करण्याचं कारण यातले सगळे आरोपी, आता त्यातला कुणीही आरोपी शिल्लक अटक करण्याचा राहिलेला नाही आहे. सगळे आरोपी त्यातले अरेस्ट झालेले आहेत. वॅक्सिन कुठले आणि किती बोगस दिले ते स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनमध्ये लॉजिकल एंड म्हणतात इन्व्हेस्टिगेशनचा, तो DCP विशाल ठाकूर आणि त्यांच्या टीमनं लॉजिकल एंडला ते इन्व्हेस्टिगेशन आणलेलं आहे. I think total 11 FIR या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत किती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एकूण आरोपी किती अटक? 11 FIR 9 गुन्हे इथं आणि 10वा याच्यात ना. आणि सर सोबत नवीन 3 आरोपी आहेत, त्यांची नावं सांगितली बरं. देखिए इसमें अभी तक हे पहा, आत्तापर्यंत यामध्ये मुंबईमध्ये 9 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ठाण्यामध्ये 1 गुन्हा दाखल झालेला आहे. आणि यामध्ये आत्तापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. गेल्या वेळेला आपण ज्यावेळेला प्रेस ब्रीफिंग केलेलं होतं त्यावेळेला 10 आरोपी अटक होते. नवीन 3 आरोपी जे अटक केलेले आहेत त्यात डॉक्टर मनीष त्रिपाठी, राहुल दुबे आणि राजेश पांडे, जो राजेश पांडे कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये ॲडमिनचं काम पाहायचा, पण त्या हॉस्पिटलचा कुठलाही त्यात रोल निष्पन्न होत नाही. राहुल दुबे हा शिवम हॉस्पिटलमध्ये ॲडमिनचं काम करायचा आणि विटनेसेसच्या स्टेटमेंटप्रमाणे या वायल्समध्ये सलाईन वॉटर फिल करायची, म्हणजे वापरलेल्या वायल्समध्ये जबाबदारी त्याच्याकडे होती. आणि मनीष त्रिपाठी ह्यातला मुख्य सूत्रधार आहे आणि ते पैसे सगळे वाटप करायचे, प्लॅनिंग, रिट्रीट हॉटेलमध्ये याच्यात एक बैठक पण झालेली निष्पन्न होते. तर अशी प्रगती आत्तापर्यंत आहे. हे साधारण 2600च्या आसपास या 10 कॅम्पमध्ये, म्हणजे 25 मे ते 6 जूनपर्यंतच्या कॅम्पमध्ये जे 2600च्या आसपास लोकांना वॅक्सिन दिलेलं आहे ते फेक वॅक्सिन म्हणजेच नॉर्मल सलाईन वॉटर दिलेलं आहे असं दिसून येतं. या सगळ्यामध्ये एकच क्राईम सिंडिकेट आहे, हे मी परत रिपीट करतोय. आणि याची व्याप्ती जी आहे ती या साधारण 10 कॅम्पच्या पलीकडं फेक वॅक्सिनेशनची जात नाही आहे. तर अगोदरचे जे 28 एप्रिलपर्यंतचे कॅम्प घेतलेले आहेत त्यामध्ये शिवम हॉस्पिटलला 17,100 कोविशिल्डचे आणि काही शेकड्यामध्ये कोवॅक्सिनचे डोसेस मिळालेले होते. त्याचा सगळा अभ्यास केला असता त्यातल्या 670 लोकांचा जे समतानगर पोलीस स्टेशनच्या कॅम्पमध्ये गुन्ह्यातल्या लोकांना सर्टिफिकेट मिळालेले आहेत आणि एका व्यक्तीला बेकायदेशीररित्या 38 वायल या
कोविशिल्डच्या दिलेल्या दिसून येतात, 10 व्हायल या कोवॅक्सिनच्या दिसून दिलेल्या आहेत. त्यांचा हिशेब पाहता कारण साधारण 650-700 जास्त लोकांना वॅक्सिन दिलेलं आहे, तर ते कसं दिलं गेलं याच्या बाबतीत मात्र आपण अभ्यास करतोय की ते डोसेस साधारण एका वाईलमध्ये 10 लोकांना डोसेस देणं अपेक्षित असतं. काही वेळेला ते एक्सेस त्यात 11वा होतो किंवा 12 होतो, तर तसे वॅक्सिन्सचे डोसेस दिले गेलेले आहेत का त्याची तपासणी सध्या सर या सुरू आहे. लोकांनी एकूण किती कॅम्प मुंबईमध्ये घेतले आणि अशाच प्रकारचे कॅम्प त्यांनी बाहेर सुद्धा घेतले आहेत? टोटल फेक कॅम्प 10 घेतलेले आहेत. 10 कॅम्प फेक वॅक्सिनचे घेतलेले आहेत. 28 एप्रिलच्या अगोदरचे घेतलेले आहेत ते त्यांचे व्हॅलिड कॅम्प आहेत आणि त्याचे त्या हॉस्पिटलला PCVCचा दर्जा त्यावेळेला प्राप्त होता. दुर्दैवानं त्यांना नंतरच्या वॅक्सिनचा लॉट जो होता तो त्यांचं टार्गेट होतं की 1 लाख वॅक्सिन त्यांना प्रोक्युअर करायचे होते. त्याला 6 कोटी रुपयाच्या आसपास 5 किंवा 6 कोटी रुपयाच्या आसपास डिपॉझिट करायची ह्याची प्लॅनिंग त्यांची सुरू होती. पण त्याच्यात ते अयशस्वी झाल्यामुळं अनेक ठिकाणी कमिटमेंट दिल्या असल्यामुळं आणि त्याला महेंद्र सिंग जने आहे त्यांनी वॅक्सिनचे सर्टिफिकेट जनरेट करण्याची जबाबदारी घेतल्यामुळं आणि ज्या वाईल्सचा नवीन हे ब्रॅकेट की बाबा त्याच वाईल्समध्ये वापरलेल्या नॉर्मल सलाईन वॉटर देऊन आपण ते देऊ शकतो, त्यासाठी त्या पद्धतीचं रॅकेट ह्यांनी म्हणजे कॉन्स्पिरसी केली आणि ते एक्झिक्यूट केली. छत्रपतींचा विचार म्हणजे